कुंभ राशीसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा असाच जाणार आहे। तुम्हाला ह्या महिन्यामध्ये भरपूर प्रकारचे नवीन आव्हाने तुमच्या समोर येतील आणि तुम्ही त्यांचा सामनाही कराल। त्यावर मात करून तुम्ही या सगळ्यांमधून बाहेरही याल एकदम सुरक्षितपणे। तरी तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही अनुशासन किंवा नियम ठरविलेले आहेत त्यालाच तुम्ही जास्त प्राधान्य द्याल। सोबतच कितीही कठीण परिस्थिती जरी आली ह्या महिन्यामध्ये तरी त्यासाठी तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या नित्याचे जे दिनचर्या आहे त्याला अजिबात बदलणार नाही। आणि या सगळ्या कार्यामुळेच तुमचे जी काही महत्त्वाची कामे जी तुम्ही सुरू केलेली होती किंवा करणार आहात अगदी ते तुम्ही वेळेवर पूर्ण कराल किंवा वेळेवर पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एक प्रकारे सकारात्मकच परिणाम दिसून येईल। सोबतच तुमचे जीवन या महिन्यामध्ये सगळ्याच बाबतीत एक तुम्हाला भाग्याची साथ असणारं असं असणार आहे। म्हणजेच प्रत्येक बाबींमध्ये एक प्रकारचे संतुलन राहणार आहे। ह्या महिन्यामध्ये मनामध्ये अचानकपणे धर्मकर्माचे विचार येतील आणि त्यामुळे घरात काही धार्मिक कार्य पण घडण्याची किंवा करण्याची शक्यता आहे। धार्मिक स्थळीही तुम्ही तुमच्या सर्व परिवारासहित एखाद्या तीर्थयात्रेला पण जाण्याची शक्यता आहे। त्यामधून तुमच्या अध्यात्मामध्ये अजून थोडंसं वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल किंवा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळाल्यासारखे तुम्हाला वाटेल आणि त्यामुळे तुमचं मन खूप शांत राहील, प्रसन्न राहील। स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये थोडीशी तुम्हाला खबरदारी घ्यावी लागू शकते। सोबतच तुम्ही एखादे कोणतेही जर नवीन कार्य करणार असाल तर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व मंडळींचे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये सहकार्यच मिळणार आहे आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। सोबतच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला अपेक्षेप्रमाणे पैशांची आवक राहणार आहे। तुम्ही ठरवल्याप्रमाणेच तुमची कमाई पण खूप चांगल्या रीतीने होणार आहे, परंतु खर्चामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे कमाई सोबतच खर्चही वाढतील। त्यामुळे दोघांमध्येही संतुलन तुम्ही राखण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुमच्यासाठी हे योग्य राहील। नाहीतर उगीचच तुमची आर्थिक बाबींमध्ये तारांबळ उडेल किंवा आर्थिक नियोजन तुमचं डगमगेल, मग पैशाची चणचण पण भाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोघींमध्ये पण तुम्ही संतुलन राखण्याचा प्रयत्न करा। सोबतच तुमच्या स्वभावावर तुम्ही थोडेसे काम कराल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवाल आणि या महिन्यामध्ये तुम्हाला याच गोष्टीचा सगळ्यात जास्त चांगला परिणाम दिसून येणार आहे। तुमची कोणतेही महत्त्वाचे कामे असतील तर ते अगदी तुम्ही क्रोधावर नियंत्रण ठेवल्यामुळे निर्विघ्नपणे पार पडतील आणि तुम्हाला सकारात्मकच परिणाम दिसून येतील। सोबतच आर्थिकदृष्ट्या हा महिना खूपच अनुकूल असा जाणार आहे। काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडतील। महिन्याच्या सुरुवातीलाच घरामध्ये काही दुरुस्ती किंवा एक डागडुगी करण्याची तुमची शक्यता आहे। घरामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या घराबाबतीत खर्च उद्भवण्याची शक्यता आहे, म्हणजेच अधिक प्रमाणामध्ये खर्च तुम्हाला होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही आधीपासूनच थोडंसं पैशाची व्यवस्था करावी तुम्हाला लागू शकते। कारण अचानक खर्च उद्भवल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला कर्जही घ्यावे लागू शकते किंवा एखाद्याकडून तुम्हाला पैसे उसनेही घ्यावे लागतील। तर आधीच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं आर्थिक बाबींमध्ये थोडंसं एक प्रकारे तुम्ही नियोजन करून ठेवा किंवा थोडेसे बचत करून ठेवा पैसे, म्हणजे तुम्हाला हा जो काही भविष्यामध्ये त्रास होणार आहे तो जरा कमी प्रमाणात होईल। नातेसंबंधित हा महिना चांगलेच परिणाम देणारा जाणार आहे, परंतु एकमेकांमध्ये काही गैरसमज निर्माण होतील। तरीही इथेही तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे। जे काही गैरसमज तुमच्या आप्तेष्टांमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये गैरसमज झालेले असतील तर ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा किंवा काही वादविवाद झालेले असतील तर ते कारण शोधा आणि तेही त्यावर उपाय शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असणार आहे, परंतु आंबट गोड छोट्या मोठ्या तक्रारी तर होतच राहणार आहेत आणि हे तर तुमच्या वैवाहिक जीवनातील किंवा प्रत्येकाच्या वैवाहिक जीवनातील एक आनंद आहे किंवा आनंदाचे क्षण असतात। एक जण रुसतं तर दुसरं जण मनवत असतं, तर हे असं चालूच राहणार आहे आणि त्याच्यातून तुमच्यामधील प्रेमही वाढेल, एकमेकांमधील विश्वास वाढेल आणि जे तुमचे वैवाहिक जीवन आहे ते अजून चांगल्या प्रकारे फुलेल। तर या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील त्यांच्यासाठी महिन्याची सुरुवात ही खूपच चांगली असणार आहे। तुम्ही एकमेकांसाठी भरपूर वेळ द्याल, तुमचा पार्टनर तुमच्यासोबत भरपूर वेळ व्यतीत करेल, परंतु थोडंसं सावधान राहण्याची शक्यता आहे। अचानकपणे संकटे किंवा नवीन आव्हाने तुम्हाला येण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही बेसावध राहून चालणार नाही, तर सावध राहण्याची तुमची जास्त गरज इथे दिसत आहे। व्यावसायिक वर्गाला
या महिन्यामध्ये भरपूर आर्थिक लाभ कमवण्याची शक्यता आहे। भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील। सोबतच महिन्याच्या मध्यामध्ये तुम्ही व्यवसाय संबंधित कुठेतरी प्रवासाला पण जाल आणि त्या प्रवासामधून तुम्हाला शुभच लाभ मिळतील आणि तुमच्या व्यवसायाची भरपूर प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणात तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे। तरीही इथे थोडंसं सावध राहायला पाहिजे। कोणापासून? तर तुमच्या विरोधकांपासून। व्यवसाय म्हटले की तुम्हाला कॉम्पिटिटर आलेच, तुमचे जे काही विरोधक असतील ते आलेच, तर ते तुम्हाला ह्या न त्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला नुकसान करण्याचे तुमचे प्रयत्न करतील। तरी तुम्हाला इथे थोडंसं सावध राहून त्यांच्यावर कडी नजर ठेवावी लागणार आहे। ते कधी कोणते कार्य करू शकतात हे कोणालाच कळणार नाही। तरी ते तुम्हाला नेहमी हानी पोहोचवण्याची प्रयत्न करत राहतील, तरी सावध राहण्याचा प्रयत्न करा। आणि सोबतच कोणतेही जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर नीट विचारपूर्वक आणि काय परिणाम मिळतील भविष्यामध्ये परिणामांचा पण विचार करा आणि मगच व्यवसाय संबंधी कोणतेही निर्णय घ्या, तेच योग्य राहील। जर तुम्ही कुठे पैसे गुंतवणार असाल तर नीट विचार करून पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करा। लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका, भले हे कितीही जवळचे व्यक्ती ते असो, पण प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा आणि मगच आर्थिक व्यवहार करा किंवा कोणतीही डील असेल ते तुम्ही करा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील। सोबतच तुम्ही जर परदेशामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत होता तर तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळण्याची शक्यता आहे, योग आहेत। नक्कीच तुम्हाला परदेशामध्ये नोकरी मिळून जाईल। तर तुम्ही जर सध्या प्रयत्न करत असाल तर प्रयत्नामध्ये अजून जास्त वाढ करा, कष्ट अजून जास्त करा, म्हणजे तुमचे स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्हाला खूप आनंद होईल। सोबतच नोकरीमध्ये अचानकपणे अशा काही घटना घडतील आणि त्या घटना तुमच्या मनाविरुद्ध घडतील, त्यामुळे तुम्हाला थोडेसे एक मन अशांत राहिल्याचे वाटेल किंवा तुम्हाला खूपच दुःख होईल आणि त्यामुळे तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार कराल आणि इथेही तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळून जातील। सोबतच तरुण वर्गाला हा महिना त्यांच्या करिअरसाठी खूपच उत्तम असा जाणार आहे। करिअरसाठी ही महिन्याची वेळ ही खूपच उत्तम वेळ आहे। तुम्हाला एकदम गुड लक असलेला हा महिना आहे, म्हणजेच तुमचे भाग्य तुमची पूर्णपणे साथ देणार आहे। म्हणूनच जर काही तुम्हाला नवीन कल्पना डोक्यामध्ये असेल, तुम्हाला नवीन काहीतरी करून दाखवायचे असतील तर नक्कीच करा। भाग्य तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळेल, उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे। सोबतच तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी नवीन संधी अचानकपणे उपलब्ध होतील, संधी तुमच्याकडून चालून येतील, तर तुम्ही त्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा, स्वतःला सिद्ध करून दाखवा। सोबतच कोणी प्रसिद्ध व्यक्तींच्या ओळखी जर तुमच्या असतील तर त्या ओळखीचा फायदा तुम्ही तुमच्या करिअरसाठी करून घ्याल आणि त्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल। तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी जीवाचं तुम्ही रान करून टाकाल। तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला हेच व्यक्ती मदतही करतील आणि सध्या तसा काळ आहे, नक्कीच तुम्ही या सर्व गोष्टींचा पुरेपूर फायदा घ्या। कोणतीही गोष्ट बाकीची करू नका, फक्त तुमच्या डोक्यामध्ये जे काही असेल ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करा, ओळखीचा फायदा करून घ्या। स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे काही तुम्हाला करावे लागेल ते तुम्ही करा, प्रामाणिकपणे करा, मेहनतीने करा, नक्कीच यश तुमचेच आहे। महिला वर्गाला हा महिना थोडंसं तणावपूर्वक जाणार आहे, म्हणजेच तुमच्या मनामध्ये तुमच्या संतानाबद्दल कसली तरी चिंता सतावित राहील आणि त्यामुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यामध्ये बिघाड होऊ शकते आणि तब्येतीची तुम्ही विशेष करून ह्या महिन्यामध्ये खूपच काळजी घेणं गरजेचं आहे। जर एखादा त्रास तुम्हाला किंवा एखादा शारीरिक त्रास तुम्हाला होत असेल किंवा उद्भवला तर लगेचच डॉक्टरकडे जा, अंगावर कोणतेच दुखणे काढत बसू नका, नाहीतर त्रास वाढून तुम्हाला हॉस्पिटलाइज करण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही व्हावं लागेल। त्रास बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता आहे, म्हणून कमी असतानाच डॉक्टरांशी सल्लामसलत घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावर उपचार करून घ्या। कोणतंही हलक्यामध्ये घेऊ नका, सध्या तुमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे। विद्यार्थी वर्गाला हा महिना खूपच अनुकूल असा जाणार आहे। तुमच्या एकाग्रतेमध्ये वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल। सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना अगदी त्यांच्या मनासारखे परिणाम मिळणार आहेत। सोबतच त्यांच्या मेहनतीला सध्या यश मिळणार आहे। तुम्ही तुमच्या ध्येय प्राप्तीकडे अजून एक पाऊल पुढे जाल किंवा ध्येय प्राप्तीपासून एकच पाऊल तुम्ही मागे राहाल। ही तुमची परीक्षेची वेळ आहे, तर इथून पुढे तुम्हाला अजून जास्त कष्ट करावे लागणार आहे, अजून जास्त मेहनत करावी लागणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा। सोबतच जे कोणी उच्च शिक्षण घेत असतील त्यांनाही पाहिजे तसे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे। त्यांच्या जे काही त्यांनी कष्ट केलेले होते, मेहनत केलेली होती, अभ्यास केलेला होता, त्याच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळून जाईल आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल।
ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना खूपच प्रसन्नतेने असा भरलेला असणार आहे। तुम्ही जे कोणतेही कार्य कराल ते अगदी मन लावून कराल, प्रसन्नतापूर्वक कराल आणि त्यामुळे तुमचे मन शांत राहील, चित्त एकाग्र राहील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल। स्वतःचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे तुम्ही एखादं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्नही कराल आणि ते करत असताना तुमच्या घरातील सर्व कुटुंबीय मंडळी तुम्हाला साथ देतील। सोबतच तुमचा मित्रपरिवारही तुमच्या सोबत असेल। त्यामुळे तुम्ही नवीन काही पण करणार असाल, एखादे कार्य करणार असाल किंवा एखादं समाज कार्य करणार असाल तर त्याच्यामध्ये सगळ्यांची साथ मिळाल्यामुळे तुमचे जे काही कार्य आहे ते अगदी सकारात्मक रीतीने पूर्ण होईल आणि त्याचे तुम्हाला उत्तमच लाभ पाहायला मिळतील। एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला संमिश्र परिणाम देणाराच असा जाणार आहे। म्हणजेच काही चांगले, काही वाईट, इंद्रधनुष्यासारख्या वेगवेगळ्या रंगासारख्या तुम्हाला वेगवेगळे अनुभव या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। तरी प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।